नामस्मरण करून फायदा नाही। रात्रंदिवस भजन करतोय, सकाळी लोकांची बांधारी करतोय, याच्यात काय नवलं? भजन करणारे बी भरपूर आहेत, माळा घालणारे बी भरपूर आहेत, पण नुसतं ते भजना नामस्मरण केल्यानं माळ घालण्यानं भक्त होत नाही। महाराज म्हणतात हृदयी कळवळा वैष्णवांचा, जो दिसल तो माझाच आहे असं वाटलं पाहिजे। हे विश्वाची माझी घर, ऐशी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला। हे विश्व माझंच आहे, हे विश्व माझं घर, ऐशी मती ज्याची स्थिर, याला म्हणतात हृदयी कळवळा वैष्णवाचा। आम्हाला साधं चांगलं एखाद्यानं गायलं तर चांगलं वाटत नाही, इकडून खोपडानं असं डवचण्याच्याच कामावर राहते। नुसतं गायकच करत नाहीत महाराज, महाराज सहित चालू आहे आमच्यासारखे। दोन महाराज कीर्तनकार, दोन महाराज एका वारकऱ्याच्या घरी गेले आणि दोन्ही महाराज तिथं सोफा सीटवर बसले, त्यातला एक महाराज मध्ये हात पाय धुण्यासाठी मध्ये गेला। मध्ये गेल्यानंतर हा घर मालक बाबा वारकरी त्या कीर्तनकाराला विचारू लागला, महाराज तुम्ही कीर्तन करताय? हा मी करतो। आतमध्ये गेले महाराज, हात पाय धुवायला गेले, तेही कीर्तन करत? हो कीर्तन। कसं आहे कीर्तन त्यांचं? हे ती काय बैल आहे? कोण म्हणताय? बाहेर बसलेला महाराज, ती काय बैल आहे उभू म्हणते। मग तो महाराज आला, हातापाय वगैरे धुतला, येऊन सोफा सीटवर बसला। ह्या महाराज ऐकलं हे सगळं आणि उठून हा महाराज गेला हातपाय धुवायला। हातपाय धुवायला गेल्यावर ही वारकरी हुशार होतं, गप्प बसलं नाही। ह्या महाराजाला विचारलं, कसं आहे ते मध्ये गेलेल्या महाराजाचं कीर्तन? आहे ते काय गाढव आहे म्हणलं। हे ना त्याला बैल आणि त्याला हे ना गाढव। मालक म्हणला, ही घर मालक वारकरी म्हणला असं आहे का? म्हणला बरोबर आहे म्हणला। सगळं हातपाय ते सगळं धुवून झाल्यानंतर आसन टाकला, पात्र वाढला आणि जेवायला वाढणार इतक्यात त्याच्यावर चपाती दूध भात असं काही वाढलं नाही। पात्र वाढलं नाही, एकावर गवत आणि एकावर कडबा ठेवला वारकरी। ती महाराज लोक विचारले असं काय? म्हणले हे काय आमचा अपमान? म्हणले काय नाही, म्हणले तुमची तुम्हीच ओळख करून दिला म्हणलं। एकाने गाढव आहे म्हणलं, एकानं बैल आहे म्हणलं। म्हणजे एकमेकाची स्तुती करणं सहित आम्हाला आवडत नाही। एखाद्यानं चांगलं गायलं तर त्याची स्तुती करा। हे नैसर्गिक देण आहे, देवानं दिलेली देण आहे, कुणाला ही साध्य होत नाही। गायन काय, वादन काय, कीर्तन काय आहे हे कळणाऱ्यालाच कळू झालं, बाकीच्याला कळत नाही। एक मावशी असं गायन करत असताना उगाच रडायला सुरुवात केली। मला वाटलं हिला काय झालं की ताप वगैरे आली काय की, मावशी का झालंय रडायला? म्हणते काय नाही माय, तो गायन करताना तुझा आवाज ऐकून मला माझ्या शिळीची आठवण आली। म्हणजे आमची शिळी मरताना असं चालू राहते तुझ्यासाठी। हे असे काय जाती असतात, कसे कसे भेटतील ही काहीच सांगता येत नाही। म्हणून महाराज इथं सहित सगळं परमार्थ कळून घेण्यासाठी, संतांचं वाङ्मय कळून घेण्यासाठी इथं जातीच माणूस पाहिजे। कुणालाही कळत नाही आणि कुणालाही साध्य होत नाही। आपल्याला येत नसेल तर दुसऱ्याची स्तुती करायला शिका, पण लोक आपल्याला तर काय येत नाही। एखादा जरी अभंग आला, माणूस माझ्यासारखा कोणच नाही असं म्हणून छाती काढून येतो। त्याला सहित प्रमाण दिले संतांनी, आपणास काही येईना शिकविले तेही माने ना, आपणास काही येईना शिकविले तेही माने ना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी श्रीराम। आपल्याला तर काय येत नाही, पण लोकांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही। म्हणून महाराज लोकांना नाव ठेवण्यात आपलं आयुष्य घालण्यापेक्षा आयुष्य थोडं आहे, दिलंय 100 वर्षाची गणना, पण जगल याची शाश्वती नाही। आता तर 20 आणि 25 वर्षातच झटकाय, कशानं मेलन, पडून मेलन, बोली बंद झाली, दूध चालले का असं तर राहिलंच नाही। काय दुधाची वाटी चमचा हरपून गेला, आता काय झालं? झट्टमन झटका आला आणि खट्टमन निघून गेलं। 20 वर्षात 25 वर्षात 30 वर्षात बाजार संपायला लागलाय। त्याच्यामुळं उठा जागे वा